जसं मी म्हटलं, मुंबई खास करून महापालिका जी आहे, ज्याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे, सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे, राजकीय पक्षांचं लक्ष आहे आणि त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीसांचं एक महत्त्वाचं वक्तव्य आलेलं आहे की मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार, हा निर्धार त्यांनी बोलून दाखवलाय। गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलेलं होतं, महायुतीतल्याच तिन्ही पक्षांमध्ये काहीशा कुरबुरी बघायला मिळाल्या होत्या नगरपरिषद नगरपालिका निवडणुकांवरून। मात्र या सगळ्या टाळत फोडाफोडी हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवत आता मुख्यमंत्र्यांनी महायुतीतल्या एकीचा नारा एक प्रकारे दिलेला दिसतोय। कारण मुंबईतल्या स्थानिक भाजप नेत्यांकडनं एकीकडे महापौर पदावर दावा केला जात असतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र महायुतीचा महापौर होणार असल्याचं सांगत इकडे महायुती अभेद्य असल्यावर शिक्कामोर्तब केलं। मला असं वाटतं की अशी काही फार कोणामध्ये नाराजी असेल असं मला वाटत नाही। ठीक आहे, कार्यकर्त्यांना वाटतं जास्त संधी मिळाली पाहिजे, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा लावणं, मुंबई महानगरपालिकेमध्ये विकास उन्मुख अशा प्रकारचं आणि पारदर्शी शासन आणणं आणि त्याकरताच आम्ही महायुतीचा निर्णय केला। मुंबईमध्ये भाजपाचाच राहील एक अशी प्रचंड चर्चा आहे, आपली ताकद पण मुंबईत मोठी आहे। मुंबईमध्ये महायुतीचा महापौर, मुंबईमध्ये महायुतीचा महापौर, मुंबईमध्ये महायुतीचा महापौर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।